नमस्कार. महा एपिसोडच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कलाने आता इकडे चांदेकरांच्या घरी जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण अद्वैतला एवढा मोठा पुरस्कार मिळालेला आहे. तिने इकडे सांगत आहे ते म्हणजे संगीताला म्हणते की घरी मला जावं लागेल, अगं अंजूवर एकटीवर काम पडतं ना, त्यामुळे मला तिथं जावं लागेल असं कला आईला सांगत असते. आणि कलाने सगळी तयारी केलेली असते, गोड बनवलेलं असतं, ते घेऊन ती अद्वैतसाठी निघालेली असते. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की संगीता कलाला म्हणत असते की कले तुला माहिती आहे का. तेव्हा कला म्हणते की काय झालं. तेव्हा संगीता म्हणते की तू ना अद्वैतरावांच्या प्रेमात पडलीस. कला म्हणते काय प्रेमात, नाही नाही ग, शक्य आहे का, चांदेकरच्या आणि मी प्रेमात. कला म्हणते नाही ग, तसं काही गैरसमज नको करून घेऊस तू, असं कला आईला समजून सांगत असते. त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की दिनकर पण म्हणत असतो की हो. तेव्हा कला आईला म्हणते की आई मी काजलला फोन करेल, आता काय तिला भेटायला मला थांबता येणार नाही, पण तू तुझी औषधं सगळं व्यवस्थित घ्यायचं आहे असं म्हणत कला इकडे संगीताला ठणकावून सांगते आणि निघालेली असते. त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे कला जाताना आईबाबांना सांगून ठेवते की तुम्ही काही पण विचार नका करत जाऊ, उगीच काय पण तुमच्या मनात येत राहतं असं कला त्यांना बोलत असते. पण कला पण कुठंतरी चुकत असते ना, जे खरं असतं तेच घडत असतं. कलाला असं वाटत असलं की काही झालं तरीही ती प्रेमात पडली हे मात्र आजूबाजूच्या लोकांना कळतच असतं. त्यावेळी संगीता म्हणते की कला अगं जे खरं आहे तेच बोललेलो आहे आम्ही. पण कला म्हणते की नाही तसं काही नाही आहे. आणि मग आईबाबांना नमस्कार करते आणि ती जायला निघालेली असते. जाताना बाबांना सांगते की उगीच आई नसता विचार करत असते, बाबा तिला तुम्ही समजवा बरं का, असं ती आवर्जून सांगून जाते. आणि त्याचवेळी इकडे संगीता दिनकर दोघंही बोलत असतात. ते म्हणत असतात की कितीही कलाने नाही म्हणून सांगितलं तरीही आपल्या डोळ्यांना दिसतंय ना तिच्या मनात काय चालू आहे ते, असं त्यांचं म्हणणं सुरू झालेलं असतं. आणि संगीता म्हणत असते की मला माहिती आहे कलेच्या मनात काय आहे ते, असं संगीता बोलत असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की राहुलवरती रोहिणी भयानक चिडलेली असते. आणि रोहिणी म्हणत असते की काय चाललंय तुझं, जे तुला मिळायला हवं ते सगळं त्याला मिळतंय आणि तो अद्वैत खुशच होत चाललेला आहे वरचीवर, तुझं काय चाललंय ते सांग. तेव्हा राहुल म्हणतो की मी आता सोडणार नाही, कारण काही झालं तरी प्रत्येक वेळेस हा अद्वैत जो आहे आपल्या प्लॅनमधून वाचत आहे, पण यावेळेस नाही. आणि बघितलंस का मला खूप राग आलेला आहे मम्मा. त्यावेळेस रोहिणी म्हणते हो बरोबर आहे, नाहीतर मीच तुझं थोबाड फोडलं असतं एवढं लक्षात ठेव. कारण रोहिणीने राहुलला मारायची तयारी केलेली आहे. कारण रोहिणीला कळतच नाही आहे की तिचा जो मुलगा आहे तो डिझर्विंग पर्सनच नाही आहे, तर त्याला कसं त्या गोष्टीचं क्रेडिट मिळणार आहे. ही गोष्ट मात्र रोहिणीच्या लक्षातच येत नाही. आणि रोहिणी मात्र खूपच हट्ट लपेटलेली आहे की हे सगळं जे काय आहे ते माझ्या मुलाला मिळालं पाहिजे असं तिला वाटत असतं. पण तिचा मुलगा प्रत्येक वेळेस माती खात असतो. तो चांगल्यासाठी कधी काही करतो का, तर त्याला अवॉर्ड कसा मिळणार आहे. बिझनेसमधलं त्याला काहीही कळत नाही. आणि तरीही रोहिणीची इच्छा आहे की राहुलला अवॉर्ड मिळाला पाहिजे. हे सगळं अशा पद्धतीनं चालू असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कला रिक्षा करून निघालेली असते आणि चांदेकरांच्या घरी तिला जाऊन आणखी छान अशी तयारी करायची असते. अद्वैतला छान असं सरप्राईज द्यायचं असतं. तिचं हे सगळं चाललेलं असतं ते फक्त आणि फक्त अद्वैतसाठी चाललेलं असतं. मग तेव्हा ती विचार करू लागते, आई म्हणत होती ते खरं आहे का, मी खरंच चांदेकरच्या प्रेमात पडली आहे का, म्हणजे मला लक्षात येत नाही आहे, पण मला कळत पण नाही आहे की हे कसं आहे ते. हा विचार तिच्या डोक्यात चालू झालेला असतो. त्याचवेळी अद्वैतबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण तिला आठवत असतो. अद्वैतने तिला दिलेलं सरप्राईज, त्याचबरोबर अद्वैतबरोबर ती फिरायला गेलेली असते. अद्वैतने त्यांचा जो बसायचा कॉलेजच्या मुलांचा कट्टा आहे तिथे तिला नेलेलं असतं, तिथे तिला सरप्राईज दिलेलं असतं. अशा बऱ्याच गोष्टी तिला आठवत असतात आणि हे सगळं छान असं चालू असतं. त्याचबरोबर कला हे सगळं छान मस्त एन्जॉय करत असते. अद्वैतसाठी तिला खूप छान वाटत असतं. आणि मग कलाने आता इकडे घरी येण्याचा निर्णय घेतलेला असतो. त्यावेळी सरोज विचार करत असते, कारण सरोज ही अद्वैतसाठी ब्रेकफास्ट घेऊन गेलेली होती आणि ती बाहेर आलेली असते. अद्वैतच्या रूममध्ये तिनं पाहिलेलं असतं की अद्वैतने फोन करून ही बातमी कलाला सांगितलेली आहे. आणि या गोष्टीचा तिला खूप राग आलेला असतो. तिला ही गोष्ट पटलेलीच नसते की तिला सांगायची काय गरज होती, एवढं लगेच फोन करून तिला कळवायची गरज काय होती, असं सरोजला वाटलेलं असतं. आणि म्हणून सरोजची चिडचिड होत असते. तेवढ्यातच कला पोहोचलेली असते आणि कला चांदेकर चांदेकर म्हणून ओरडतच बाहेरून आलेली असते. अद्वैत ही ऑफिसला निघालेला असतो, तोही खाली येतो. आबा हॉलमध्येच असतात, रजनी, सर्वजण घरातले तिथंच असतात. आणि त्याचबरोबर तिथे सर्वांच्या समोर
कला चांदेकरचा हात हातात घेत त्याला कॉंग्रॅच्युलेट करते. त्याला म्हणते की चांदेकर, खरंच यू आर डिझर्विंग पर्सन. खरंच तुला आज तुझ्या कामाचं फळ मिळालेलं आहे. तू मनापासून काम करतो हे प्रत्येक वेळेस तू दाखवून देतो आणि त्याचं फळ तुला मिळालेलं आहे. आणि अद्वैतला तर धक्का बसलेला असतो की ही इथं कशी काय आली, कारण ही तर आईची काळजी घेण्यासाठी गेली होती आणि ही अचानक इथे कशी आली आहे, हा प्रश्न अद्वैतला पडलेला असतो. अद्वैत कलाकडे पाहतच असतो आणि इकडे रोहिणी, त्याचबरोबर रजनी, सरोज सर्वजण असतात. रोहिणीला आणि सरोजला मात्र खूप राग आलेला असतो. त्यांना ही गोष्ट पटतच नसते की ही अशी कशी वागू शकते. म्हणजे हिनं इथं आलेली आहे, सगळ्यांच्या समोर एवढा दंगा करते. आबा म्हणतात की भारी वाटतंय ना, नवऱ्याला अवॉर्ड मिळाला आहे. तेव्हा कला सांगते की हो आबा, खूप भारी वाटतंय, असं कला आबांना सांगत असते. त्यावेळेस राहुल रागानेच वरती निघून जातो. राहुलला मात्र ह्या गोष्टीचा खूप राग आलेला असतो. राहुलला ही गोष्ट आवडलेलीच नसते, कारण राहुलचं असं म्हणणं आहे की ह्या अद्वैतला काहीही मिळालं नाही पाहिजे, त्याची वाट लागली पाहिजे. हा सगळा राहुलचा विचार असतो. आणि राहुल आता वरती रूममध्ये जातो. त्याच्याबरोबर त्याच्या पाठोपाठ येते ती म्हणजे नैना. नैना त्याच्या पाठोपाठ आलेली असते आणि नैना म्हणत असते की काही झालं तरीही राहुल, आत्ता तुला माहिती आहे का काय झालेलं आहे तू, आणि इकडे येऊन तो म्हणत असतो की ह्या अद्वैतला मी संपवणार आहे. आणि त्याच्या पाठोपाठ आलेली असते ती म्हणजे नैना. नैना म्हणत असते की अगदी बरोबर, त्यासाठी आपण दोघं एकत्र येणं गरजेचं आहे. तेव्हा राहुल म्हणतो काय बोलतेस तू, तुझा काय संबंध इथं, हे राहुल बोलत असतो. तेव्हा नैना म्हणत असते हो बरोबर आहे, तुला तसंच वाटणार आहे, पण आहे संबंध. कारण काहीही झालं तरीही तुला माहिती आहे ना, कारण मलाही त्या कलाला संपवायचं आहे आणि जोपर्यंत त्या कलाला मी संपवणार नाही तोपर्यंत मी शांत राहणार नाही, असं ती सांगत असते. आणि त्याचबरोबर ती राहुलला म्हणते की आपल्याला दोघांना एक होणं गरजेचं आहे, असं तिने त्याला सांगत असते. आणि मग दोघंजण हातमिळवणी करतात. ती म्हणत असते तू जर माझ्याबरोबर हातमिळवणी केलीस तर तुला त्याचा फायदाच होणार आहे, असं म्हणत तिने राहुलला घोळात घेतलेलं असतं आणि राहुल या गोष्टीसाठी तयार झालेला असतो. आता कलाने पुढची तयारी केलेली असते, ती म्हणजे नक्की काय काय सेलिब्रेशन करायचं आहे या सगळ्या गोष्टींचा विचार कला करत असते. आणि कलाने त्या सेलिब्रेशनसाठी लागणाऱ्या सामानांची लिस्ट तयार केलेली असते. हे सगळं सामान आपण ऑफिसमध्ये पाठवायचं आणि मग ऑफिसमध्ये छान असं सरप्राईज द्यायचं असं तिने ठरवलेलं असतं. पण त्याच्या आधी तिथे नैना तिचं बोलणं चोरून ऐकते आणि म्हणते की तू काय सरप्राईज देते बघ, तुझ्या सरप्राईजची वाट लावायला तर मी आलेली आहे, मी सरप्राईज देणार आहे बघ अद्वैतला, आणि कळेल तुला मी काय सरप्राईज देणार आहे. हे सगळं तिचं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे कला विचार करत आहे की काही झालं तरीही अद्वैतला खुश करायचं, चांदेकरला खुश करायचं, त्याच्या आयुष्यातला एवढा छान प्रसंग आहे. इकडे संगीता मात्र विचार करत असते. संगीता म्हणत असते की काही झालं तरी कलाचा संसार आता सुखाचा होऊ लागलेला आहे, कलाच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी येत आहेत असं संगीताला वाटत असतं. आणि संगीता खुश होत असते, कारण आपल्या कली तर प्रेमात पडलेली आहे, पण तिला कधी कळणार. तेव्हा दिनकर तिथं आलेला असतो आणि दिनकर म्हणत असतो की हे बघ संगे, आपल्या कलेला कधी कळायचं तेव्हा कळू दे, पण मला काय वाटते माहिती आहे का, आपण तिला काही सांगत बसायला नको बरं का, कारण तिची तिला उमजू दे ना त्या गोष्टी. कसे काही झालं तरीही तिच्या आयुष्यातले ते क्षण आहेत, तिच्या आयुष्यातल्या गोष्टी आहेत, तर त्या तिच्या पद्धतीने उलगडू दे असं इकडे सांगितलं जात असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की संगीता म्हणते की हो तुमचंही अगदी बरोबर आहे, तसंच करूया आपण, असं ती ठरवते. आता कला रूममध्ये आलेली असते आणि अद्वैतसाठी छान बुके करत असते. तिने फुलं मागवलेली असतात, ती फुलं आलेली असतात आणि अद्वैतला बुके द्यायचा असतो म्हणून तिने छान असा बुके बनवलेला असतो. आणि त्याचवेळी तिनं तिचं काम करत असते. नैना मात्र रूमच्या बाहेर उभा राहून हे सर्व पाहत असते आणि म्हणत असते की कर, तुला काय बुके बनवायचे तो बनव, पण इकडे एक गोष्ट लक्षात ठेव, त्याची कशी वाट लावायची आहे ते मी लावणार आहे, अद्वैतपर्यंत हा बुके पोहोचूच देणार नाही एवढं लक्षात ठेव. हा सगळा प्लॅन केलेला असतो, तो म्हणजे नैनाने. कला छान बुके बनवायच्या तयारीतच असते. तिच्या मनात सगळ्या गोष्टी सुरू असतात, कशा पद्धतीनं प्लॅनिंग करायचं आहे हे सगळं ती ठरवत असते. आणि त्याचवेळी कलाची छान अशी तयारी सुरू झालेली असते. पण त्याचबरोबर कलाचा प्रत्येक प्लॅन उधळण्यासाठी नैना ही वेगवेगळे प्लॅन करत असते. नैनाला काहीही करून कलाच्या प्रत्येक प्लॅनची वाट लावायची आहे आणि कला आणि अद्वैतचं जे सुधारत चाललेलं जे नातं आहे ते बिघडवायचं आहे. आणि मग ती म्हणते बुके बनवतेस ना, बनव.
त्या बुकेची कशी वाट लावायची ती मला चांगलंच माहिती आहे, हे नैनाच्या डोक्यात सुरू असतं. आणि बुकेबरोबर तुमच्या दोघांच्या असलेल्या भावनांचीही मी वाट लावणार आहे, हा विचार नैनाने केलेला असतो. आणि त्याचबरोबर पाहायला मिळतं की नैना जेव्हा हे सगळं करत असते तेव्हा मात्र इकडे कलाच्या डोक्यातही नसतं. कला म्हणत असते की मी छान पद्धतीने बुके तयार करते आणि चांदेकरला खुश करते, म्हणजे चांदेकरलाही छान वाटेल, हा विचार तिच्या डोक्यात आलेला असतो. आणि त्यासाठी नैनाने या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा नैनाच्या डोक्यात पुढचा प्लॅन असतो की हा बुके कसा उधळायचा. कलाने बुके केलेला असतो. कला म्हणत असते की चांदेकर, हा बुके मी तुला स्वतः हातात देऊ का? नाही, मला काय वाटतं माहिती आहे का, त्याची काही गरज नाही आहे. कारण हा बुके जो आहे तो मी इथं ठेवेल आणि तुझ्या लक्षात येईल, तू घेशील तो बुके आणि तेव्हा मला कळेल ना की मी तुला बुके दिलेला आहे आणि तो तुला आवडलेला आहे किंवा नाही, तू सांगशील ना मला. असं सगळं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं आणि ती बोलत असते. आणि मग कला तो बुके तिथेच ड्रेसिंग टेबलच्या तिथे ठेवते, कारण अद्वैत आवरत असतो, त्याला ऑफिसला निघायचं असतं. आणि मग ती तिथून खाली यायला जाते. त्याचवेळी नैना तिथं पोहोचलेली असते. नैनाने ठरवलेलं असतं तो बुके जो आहे तो खराब करायचा. तिच्या डोक्यात दुसरं काही नसतं, तिला फक्त याच गोष्टी करायच्या असतात आणि वाटोळं तेवढं करायचं असतं हे तिला माहिती असतं. अगदी वाटोळं कशा पद्धतीनं करता येईल ह्या गोष्टीही तिला चांगल्याच कळत असतात. आणि मग कला तिथे बुके ठेवते आणि चांदेकर मला नक्की सांगेल की त्याला बुके आवडला का नाही, त्याला काय वाटलं, हे सगळं ती स्वतःहून सांगेल असा विचार आता कलाने डोक्यात सुरू केलेला असतो. आणि म्हणूनच कला तो बुके तिथंच ड्रेसिंग टेबलवरती ठेवते आणि म्हणते की आता मला पुढची तयारी करायची आहे आणि पुढच्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे, असं म्हणत कला तिथून निघालेली असते. कलाला खूप छान वाटत असतं की आज फायनली चांदेकरसाठी तिनं काहीतरी बनवलेलं आहे. या गोष्टींचा आनंदही तिला तेवढाच होत असतो. त्याचवेळी नैना कलाच्या रूममध्ये येते आणि नैनाने तो बुके हातात घेतलेला असतो आणि तिने ठरवलेलं असतं की हा जो बुके आहे तो कसा उद्ध्वस्त करायचा. कारण कितीही छान तिनं काही बनवलेलं असलं तरीही हा बुके जो आहे तो अद्वैतपर्यंत कसा पोहोचणार नाही ह्याची सोय मी करून ठेवणार आहे, असं नैना म्हणालेली असते. आणि नैनाने त्याचसाठी हा सगळा प्लॅन केलेला असतो. तर नैनाने तो बुके हातात घेतलेला आहे आणि त्या बुकेची वाट लावायला तिने सुरुवात केलेली असते. तो बुके, सुंदर असा बुके चुरगळून टाकत असते आणि म्हणत असते की या बुकेसोबतच तुमच्या भावनाही मी चुरगळून टाकलेल्या आहेत. इकडे कला आता खाली येते. अंजू तिथं असते. अंजूला तयारी करायला सांगत असते. साहित्य काय आहे का बघत असते, कारण कलाला सुंदर असा केक बनवायचा असतो आणि तो केक घेऊन सगळं सेलिब्रेशनचं सामान घेऊन तिला ऑफिसमध्ये जायचं असतं. तर अंजू अद्वैतचा डबा घेऊन येते. कलाही म्हणत असते की रेडी आहे ना, तेव्हा अंजू सांगते की हो. तेवढ्यात अद्वैत येतो, तिथून डबा घेतो आणि तसंच जाऊ लागतो. कला म्हणते काय आहे, म्हणजे चांदेकरला मी एवढा सुंदर बुके दिलेला आहे पण त्याला त्याचं काहीच वाटलेलं नाही आहे, तो डायरेक्टली निघून गेला आहे, म्हणजे तो काहीच का बोलला नसेल, हा प्रश्न कलाच्या डोक्यात सुरू असतो. कला म्हणत असते की काय झालं असेल, मला चांदेकरनं काही का सांगितलं नाही आहे, नक्की झालं तरी काय आहे, असे अनेक प्रश्न आता कलाच्या डोक्यात सुरू झालेले असतात आणि कला त्याच गोष्टींचा विचार करत असते. त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं की कला या सर्व गोष्टींचा विचार करत आहे आणि नैना आलेली असते, ती म्हणजे राहुलच्या रूममध्ये. नैना येऊन राहुलच्या रूममध्ये सांगू लागते की तिने असा बुके बनवलेला होता आणि त्या बुकेची पूर्ण वाट मी लावलेली आहे. तो बुके जो आहे तो पूर्णपणे मी खराब करून टाकलेला आहे, असं नैना येऊन राहुलला सांगत असते. राहुल म्हणत असतो एवढं केलंस तू? तेव्हा नैना म्हणते की हो, एवढं केलेलं आहे आणि त्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी मी अजून भरपूर काय काय करणार आहे. त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ती म्हणते की आता पुढचा प्लॅन त्याला संपवायचा, कारण काही झालं तरीही तो संपला पाहिजे, तरच आपल्याला आपलं साध्य करता येणार आहे. हा सगळा प्लॅन आता नैनाने केलेला असतो आणि तिने आणलेलं असतं, म्हणजे ते पॉयझन. ती पॉयझन घेऊन आलेली असते आणि ती म्हणत असते की हे पॉयझन हे मी आणलेलं आहे आणि त्याचबरोबर हे द्यायचं आहे. तेव्हा राहुल म्हणतो हे तू कुठून आणलंस? तेव्हा ती सांगते की हो, हे माझे काही सोर्सेस आहेत तिथून आणलेलं आहे आणि आता आपल्याला पुढचा प्लॅन करायचा आहे आणि तो म्हणजे हे जे पॉयझन आहे ते मिक्स करायचं आहे. जेव्हा कलाने आता पुढचं ठरवलेलं आहे की तिला केक बनवायचा आहे आणि केक बनवण्यासाठी तिने हे सगळं केलेलं आहे, तर त्या केकमध्ये हे पॉयझन मिसळायचं काम तू करायचं आहे, म्हणजे उद्या अद्वैत हा त्या पुरस्काराला पोहोचणार नाही
तर तो डायरेक्ट ढगात जाणार आहे. हे सगळं त्याचं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा रैना त्याला सांगत असते की काहीही झालं तरीही आत्ता महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे हे सगळं जे काय आहे ते आपल्याला करायलाच पाहिजे. आणि त्यावेळेस राहुल म्हणतो की उद्या अवॉर्ड फंक्शनमध्ये तिथे जी लोकं आहेत ते बोलणार आहेत की अद्वैत चांदेकर बेस्ट बिझनेसमन होते, आहे म्हणणार नाही आहेत तर होते म्हणणार आहेत. हे सगळं चालू असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता राहुलने ते पॉयझन हातात घेतलेलं आहे. नैना खाली आलेली आहे. अंजू तिथं असते आणि अंजूला ती विचारते की तुझं इथलं काम झालं आहे ना. तेव्हा ती म्हणते हो. मग जा, राहुलचे 2 शर्ट इस्त्री करायचे आहेत ना, ते कर. आणि ते झाले की त्याचबरोबर आणखी महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते म्हणजे कला कुठं गेलेली आहे. त्यावेळेस कला कुठं गेली हे कळल्यानंतर ती म्हणते की ती वरती कपडे आणायला गेली आहे टेरेसवरती. तेव्हा नैनाला हीच गोष्ट हवी असते. कलाने सगळी बेसिक तयारी केकची करून ठेवलेली असते आणि हिने अंजूला आता कपडे इस्त्री करायला पाठवलेलं असतं. तेवढ्यात राहुल तिथं आलेला असतो आणि आता राहुलला पुढच्या गोष्टी करायच्या असतात. ते म्हणजे त्या जे बॅटर बनवलेलं आहे, केकची जी तयारी केलेली आहे त्याच्यामध्ये ते पॉयझन मिक्स करायचं असतं आणि त्यासाठीच तो तिथं आलेला असतो. आणि त्याच्यामध्ये त्याने ते पॉयझन मिक्स केलेलं आहे आणि ते पॉयझन त्या बॅटरमध्ये मिक्स केल्यानंतर ते दोघंजण तिथून निघून जातात. कारण आता हा जर केक अद्वैतनं खाल्ला तर अद्वैत नक्कीच संपणार आहे हे त्यांच्या लक्षात असतं. म्हणून त्यांनी हा पुढचा प्लॅन केलेला असतो. तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की नैना आणि राहुल यांचे असे वेगवेगळे भरपूर प्लॅन आहेत आणि त्या प्रत्येक प्लॅनची वाट लावण्यासाठी कला मात्र सज्ज होत असते. कारण त्यांनी काहीही केलं तरीही कलाला माहिती आहे की नक्की काय करायचं आहे. तिने अद्वैतसाठी एवढी छान तयारी केलेली आहे. कलाने आता केक बनवलेला आहे आणि कला ऑफिसमध्ये आलेली आहे कारण तिने प्रीतीला कॉल करून सांगितलेलं असतं आणि मग ऑफिसमध्ये तिनं मागवलेलं सगळं साहित्य पोचलेलं असतं. आणि मग ती प्रीती म्हणते की हो, जे मॅडम तुम्ही सांगितलं होतं ना ते सगळं आणलेलं आहे आणि सगळी तयारी जोरदार झालेली आहे असं ती कलाला सांगू लागते. आणि कलाला म्हणते की मॅडम हे बघा. आणि मग कला केबिनमध्ये येते आणि मग अजिंक्य त्याचबरोबर प्रीती या दोघांनाही कलाने सांगितलेलं असतं की काही झालं तरी तुमचे अद्वैत सर काही वेळासाठी ते यायला नको आहे, तोपर्यंत मी डेकोरेशनची सगळी तयारी करेल. आणि कलाला त्या सगळे ऑफिसमधला स्टाफ जो आहे तो कलाला मदत करत असतो. अद्वैतला पुरस्कार मिळालेला आहे आणि अद्वैतला सेलिब्रेशन करायचं आहे अद्वैतच्या ह्या पुरस्काराचं, म्हणून हे चाललेलं असतं. कलाने केबिनचा दरवाजा बंद केलेला असतो आणि तिने डेकोरेशनला सुरुवात करते. जेव्हा तिने डेकोरेशनला सुरुवात केलेली असते तेव्हा कला म्हणत असते अरे बापरे, इथे तर 2 खिडक्या आहेत, म्हणजे मला खाली बसूनच काम करावं लागणार आहे. कलाने सगळ्या बेसिक गोष्टी आणलेल्या असतात आणि सेलिब्रेशनला छान अशी सुरुवात झालेली असते. कला छान पद्धतीने सर्व गोष्टी करत असते आणि त्याचबरोबर अद्वैत हा ऑफिसकडे यायला निघालेला असतो, म्हणजे त्याच्या केबिनकडे. अजिंक्य मात्र दाराच्या बाहेरच असतो कारण अद्वैत जर यायला लागला तर त्याला थांबवायचं आहे, अडवायचं आहे. त्याने केबिनमध्ये यायला नको आहे कारण अद्वैतची केबिन सजवायची आहे हे सरप्राईज कलाने ठरवलेलं असतं. आणि मग कलाच्या लक्षात येतं की चांदेकर समोरून येतोय की काय, असं कलाच्या लक्षात येतं आणि कला शांतच राहते. कारण अद्वैत जर आला आणि त्याने जर हे सर्व बघितलं तर मग मोठा गोंधळ होईल. आणि मग अजिंक्य म्हणतो की सर इथे नाही आहे, तुमची मीटिंग आहे ना त्या पलीकडच्या केबिनमध्ये आहे, असं म्हणत तो अद्वैतला घेऊन जातो. अद्वैतला सांगतो आणि त्याने कलाचं काम सोपं केलेलं असतं. फायनली कलाचं सगळं डेकोरेशन झालेलं असतं आणि मग सगळा स्टाफ तिथे येतो आणि कलाला म्हणतो की खूप सुंदर झालेलं आहे. कलाने खूप छान तयारी केलेली असते, त्या पद्धतीनं सगळं डेकोरेशन केलेलं असतं आणि कला वाट बघत असते. आता एकदा का अद्वैत आला आणि त्याने हे सर्व डेकोरेशन पाहिलं आणि त्याला छान वाटलं की मग ही तिची पावती असते. कला वाट बघत असते. कला म्हणत असते की चांदेकर अजून कसं काही येत नाही आहे. हे सगळं जेव्हा कला म्हणत असते तेव्हा अद्वैत येण्याची ती वाट बघत आहे. अद्वैत अजून आलेला नाही आणि कला त्याचबरोबर सगळा स्टाफ सर्वजण खुश झालेले आहेत. कला म्हणत आहे की फायनली हे सगळं झालेलं आहे. सगळेजण म्हणत आहेत की मॅडम खरंच खूप छान असं झालेलं आहे हे डेकोरेशन, असं कलाला सांगत आहेत. कलाही तेवढीच खुश असते आणि मग अजिंक्यला सांगितलं जातं. त्याच वेळी राहुल तिथे येतो आणि राहुल म्हणतो काय आहे हे सगळं. नाही कोणाचा बड्डे का अजिंक्य, बड्डे का, लहान मुलाचा बड्डे असल्यासारखं तुम्ही हे असली सजावट वगैरे केलेली आहे. कलाच्या लक्षात आलेलं असतं हा राहुल मुद्दाम इथं आलेला आहे. कला म्हणते की तू कशाला इथं आलेला आहेस रे, तुझं काय काम आहे. तेव्हा तो म्हणतो म्हणजे, तेव्हा कला म्हणते नाही राहुल तू इथे कसा,
म्हणजे ही तर अद्वैतची केबिन आहे ना, मग तू इथे कशाला आलेला आहे? त्यावर राहुल सांगू लागतो की हो, कसं आहे, मीटिंग आहे, मीटिंगसाठी मी आलेलो आहे, बाकी काही नाही आहे. मला मीटिंगसाठी बोलवलेलं होतं म्हणून मी मीटिंगसाठी आलेलो आहे, असं तो ठणकावून सांगतो. त्याचबरोबर अजिंक्य हा आता अद्वैतला बोलवायला जातो आणि अद्वैतला घेऊन तो येणार असतो. अद्वैतला हे सरप्राईज जर आवडलं तर कला मात्र जाम खुश होणार असते. कलाला खूप छान वाटणार असतं आणि राहुल मात्र तिथे रागाने पाहत असतो. पण त्यापेक्षाही कलाला राहुलचा डाव लक्षात आलेला असतो आणि कलाला माहिती असतं एकतर हा राहुल काहीतरी कांड करणार आहे किंवा सगळं क्रेडिट स्वतःला घेईल. आता अजिंक्य जाऊन अद्वैतला बोलवतो तेव्हा अद्वैत म्हणत असतो की अरे मी तुला सांगितलं होतं ना इथेच आहे म्हणून, मग तू प्रत्येक वेळेस असं का करत असतो रे? म्हणजे मी तुला एवढं सांगितलं होतं की याच केबिनमध्ये आहे, बघ किती वेळ वाया गेलेला आहे माझा. हे सगळं बोलणं सुरू असतं आणि त्याचवेळी कला त्याचबरोबर सगळेजण वाट बघत असतात. ते म्हणत असतात की अद्वैत सर आले की त्यांच्यावर आपण ह्या गुलाबाच्या पाकळ्या उधळायच्या आहेत. राहुल म्हणत असतो कर कर, सेलिब्रेशन कर, खरं सेलिब्रेशन आणि खरं सरप्राईज तर मी देणार आहे, तेव्हा कळेल काय आहे ते, असं त्याचं बोलणं चालू असतं. आणि त्याचवेळी अद्वैत आणि अजिंक्य येत असतात. अद्वैत म्हणत असतो की किती वेळ माझा वाया घालवलेला आहे, बघितलंस ना तू, मी तुला सांगितलं होतं ना मीटिंग इथंच आहे. आणि मग फायनली दरवाजा उघडला जातो. सगळेजण अद्वैतवरती गुलाबाच्या पाकळ्या उधळत असतात आणि अद्वैतला कॉंग्रॅच्युलेट म्हणत असतात. अद्वैत आत येतो, पाहतो सगळ्या केबिनमध्ये सुंदर असं डेकोरेशन केलेलं असतं आणि त्याला खूप छान वाटत असतं. फायनली कलाला अद्वैतनं खुश केलेलं असतं, अद्वैतही खुश झालेला असतो. कलाने कॉंग्रॅच्युलेशन म्हणलेलं असतं, सगळा ऑफिस स्टाफ असतो, सगळेजण कॉंग्रॅच्युलेट करत असतात आणि अद्वैत कलाकडे पाहत असतो आणि सगळेजण म्हणत असतात की सर, हे सगळं जे काय आहे हे तुमच्या यशामुळे झालेलं आहे आणि हे तुम्ही स्वतःच्या कष्टावर कमवलेलं आहे. हे आम्ही तुम्हाला खरंच यासाठी खूपच मानतो, कारण तुम्ही तेवढे डिझर्विंग पर्सन आहात म्हणून हे सगळं तुम्हाला मिळालेलं आहे. तेव्हा राहुल पुढे येतो आणि राहुल म्हणू लागतो की दादा कसं वाटलं सरप्राईज? तर कला म्हणते की अजून सरप्राईज बाकी आहे, कारण राहुलला सगळं क्रेडिट स्वतःकडे घ्यायचं असतं हे कलाच्या लक्षात आलेलं असतं. तर आता केक कसा कट होणार आहे, त्याचबरोबर राहुलने केकमध्ये तर विष मिक्स केलेलं, कला ते कसं त्याचा डाव उधळणार आहे हे आपल्याला पुढच्या पार्टमध्ये पाहायला मिळणार आहे. पार्ट 2 लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड होईल. थँक्यू.